नमस्कार, आपले जय हिंद न्यूज चॅनल मध्ये स्वागत आहे। अहमदपूर पंचायत समितीच्या कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या। रविवारी दिनांक 18/5/2025 रोजी मतदान झाले। या पतसंस्थेच्या निवडणुकीसाठी पतसंस्था बचाव पॅनल व सत्यमेव जयते पॅनल मध्ये अत्यंत चुरशीची लढत झाली। या पतसंस्थेवरच्या वर्चस्वासाठी पतसंस्था बचाव पॅनलचे हनुमंतराव मुरुडकर, HR राठोड, राजेंद्र कांबळे तर सत्यमेव जयते पॅनलचे तानाजी साने, सोमनाथ गिरी, RV पट्टेवाड यांच्या नेतृत्वात या निवडणुका लढवण्यात आल्या। या पतसंस्थेवरील विजयासाठी चुरस निर्माण झाली होती। अतिशय चांगल्या प्रकारचे नियोजन, वैयक्तिक गाठीभेटी व संघटनात्मक पातळीवर भर देत व उत्कृष्ट कामाचे अभिवचन देत मतदारांचा म्हणजे सभासदांचा विश्वास संपादन करण्यासाठी पतसंस्था बचाव पॅनल यशस्वी ठरला व सर्वच्या सर्व 13 जागा जिंकून सत्यमेव जयते पॅनलला धोबी पछाड करत विजयश्री खेचून आणला। अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून विद्रोही कवी तथा बोधिसत्व फाउंडेशनचे अध्यक्ष व किनगाव ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी राजेंद्र कांबळे व रमाकांत पट्टेवाड विस्तार अधिकारी यांच्यात चुरशीची लढत झाली व राजेंद्र कांबळे यांनी विजय संपादन केला। त्यांच्या या विजयाबद्दल बोधिसत्व फाउंडेशनच्या वतीनं उत्तमराव कांबळे सर, प्राध्यापक बालाजी आचार्य, राजाराम पाटील, डॉक्टर बालाजी थिटे, शिवाजीराव जंगापल्ले, पत्रकार शिवाजीराव गायकवाड, पिराजी कांबळे, वीरेंद्र कांबळे, प्राध्यापक बळीराम पिटाळे यांनी सत्कार केला। तर पंचायत समिती तथा मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीसमोर काँग्रेस नेते श्रीकांत बनसोडे, लक्ष्मीकांत बनसोडे, प्रशांत शिंदे, रमाकांत अरुणुळे, पद्माकर कांबळे, उत्तमराव कांबळे सर व पत्रकार बांधव यांनी राजेंद्र कांबळे यांचा सत्कार केला व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या। अशाच नवनवीन बातम्या व अपडेट पाहण्यासाठी सबस्क्राईब करा जय हिंद न्यूज चॅनल व पाहत रहा जय हिंद न्यूज चॅनल। धन्यवाद।